करतो की अमिश पाटील सर तुम्ही अगदी सन्मानाने येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं। SVM सूरज रुशाल मयुरेश एन्जॉय ट्रॉफी 2024 28 एप्रिल आणि 1 मे 2 दिवसांचा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार ना भूतो ना भविष्यती अशी मात्र देखणी स्पर्धा पर्व 4 आपल्याला पाहायला मिळतंय। प्लीज मॅचला सुरुवात। कुठला तरी एक संघ हा 2 वेळा चॅम्पियन होईल अशी देखील चर्चा झाली। जर विकी जिंकला तरी देखील तो दुसऱ्यांदा जिंकेल, जर निनाद जिंकला तरी तो ही ट्रॉफी दुसऱ्यांदा जिंकेल। पाहूया आता कोण जिंकणार कोण हरणार। मागच्या मॅचचा गेम चेंजर यश आपल्याला पाहायला मिळाला। 24 धावा होत्या, 2 षटकार आले, 12 असताना मात्र त्याने पुन्हा एकदा पलटवार केला। चांगली गोलंदाजी राहिली। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। MS धोनीचा द हार्ट फॅन अर्थातच यश आपल्याला पाहायला मिळतोय। जर्सी क्रमांक 7 CSK। मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्क वरती शुभम, स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विकी। फायनलचा मॅच, फायनलचा थरार, बिग ब्लास्ट, बिग ब्लो दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। पहिलाच बॉल घेऊन शुभम तयार। पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलाय, चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे आलाय, चौकार। क्या बात है, 4। थँक्यू सो मच। नावाला डिमांड विकी, या नावाला डिमांड। ज्या खुर्च्या सर्व इथे तिथे गेलेले आहेत दुपारपासून त्या फिरतीवर आहेत, तर त्या प्लीज आणा आता मुख्य व्यासपीठावरती। मान्यवर आमचे पोहोचणार आहेत। ज्या खुर्च्या इथून तिथे झाल्यात, तिथून तिथे झाल्यात, तिथून तिथे झाल्यात, त्यांनी सगळ्यांनी खुर्च्या आणून द्या परत। जाऊया मॅच कडे। आणि ज्या पद्धतीने जे सॉन्ग लावलं की चर्चा तुमच्या नावाची झालेली आहे। विकी फुलर लेनचा बॉल मिस करतोय, चेंडू चाललाय सरळ मिड विकेटला। खेळाडू तैनात, निशांतनं मात्र सांगितलंय दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात इथे मात्र रिस्क आहे आणि जोखीम पत्करण्याच्या आधी विचार करावा लागतो। ज्या अनुषंगाने आपण पाहतोय इथे योग्य वेळेत पुकार दिला की नो। 2 चेंडू आणि 5 धावा। चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चाललंय। मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतोय निशांत मोरे। 2011 ची मॅच। क्या बात आहे निशांत, क्या बात आहे निशांत। फटका 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, रिप्लेच्या माध्यमातून 1000 वेळा बघत राहावासा हा फटका सरळ सीमा पलीकडे। काही कमालीचा क्लास, देखणा क्लास, षटकार। एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मात्र आपण पाहतोय षटकार खेळणं भरपूर सोपं नाही। असे बोटावर मोजण्यासारखे फलंदाज असतात, त्यामध्ये निशांतचं नाव घेतलं जाईल। यावेळी जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निशांतचा होता। एक षटकार आल्यानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 चेंडू आणि 12 धावा। सामना 2 षटकांची दक्षता घ्या। धावांची जर गती आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती। उर्वरित 2 बॉल या षटकातले। आतिश मोरे सरांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे। फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू मात्र आपण पाहतोय स्वीपर पॉइंट गलीमध्ये चाललाय। डीप मधून खेळाडू प्रोटेक्शन आहे। धावसंख्या जर तुम्हाला बघायला मिळाली इथून देखील मिळतील, त्या म्हणजेच 1 या धावसंख्या 1 ना आकार घेत 13 धावा या धावफलकावरती आहेत। शेवटचा बॉल बाकी आहे। चला शुभमला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती। यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रयत्न चांगले केले होते बाबू यांनी। इथे जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे। इधर से फेक उधर से फेक, लगोरी का खेळ चल रहा है। शुभम मात्र अग्रेसिव्ह रूप धारण करतोय की काय फेकी करतायत, नाही चालणार। षटक क्रमांक 2 संघाचं खातं पुढे सरकते 2-15 वरती। नाबाद, बिनबाद आणि जिंदाबाद एका बाजूला आहे तो म्हणजेच विकी, एका बाजूला आहे तो म्हणजेच निशांत। घेऊया एक ब्रेक आणि येऊया मॅच कडे। थँक्यू। निनाद पाटील बाबू, द प्राइड ऑफ नांदगाव म्हणून आपण पाहतोय। अर्थातच निनाद दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती। आता चेंडू आहे तुमच्याकडे 6। टार्गेट कितीचं सेट केलं जाईल? पहिलाच बॉल वाईट ने मात्र सुरुवात। पंच मयुरेश ज्यांनी मात्र आम्हाला इथे संधी दिली, ऋषी पाटील आणि मयुरेश यांचं देखील आम्ही आभार मानतोय या स्पर्धेकरिता। एका चांगल्या पद्धतीने मात्र एक शिस्तबद्ध आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। मर्द ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा
चौथ्या वर्षात दाखल झाली. खोलवर टप्पाचा बॉल विकी यांनी मात्र ऑन साइडला मात्र टोलवलाय, जिथे कार्पेटच्या साह्यानं फील्ड केलं जाते. फेकी देखील चांगली येते. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17. 17 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा निनाद तयार. हा बॉल देखील वाईड आहे. वाईट बॉल न मात्र इथे आपण पाहतोय 18 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. सूर्यनारायण देव मात्र जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात आता पूर्ण अस्त झालाय. आणि आता जर आपण पाहिलं तर अगदी 5 ते 10 मिनिटं ची शेवटची आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय निशांतची बॅट. काही कमालीचा फटका निशांतने खेळलाय, परंतु समोर निनाद देखील असणार आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये हा देखील विचार करावा लागेल. ज्या पद्धतीची बॅटिंग तुम्ही करताय त्याला तोडीस तोड उत्तर देण्याकरिता निनाद देखील अगदी तयार आहे. 4 मॅच आणि 4 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावी राहिलाय, अर्थात तोच निनाद आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 वरती. चेंडूचा खेळ झालाय 2. पहिल्याच बॉल वरती वाईट, तदनंतर पुन्हा एकदा वाईट. यावेळेस निशांतच्या बॅट मधून काय कमालीचा फटका खेळलाय. अतिशय छान पद्धतीने बॅटिंग. निशांत मोरे इज ऑन फायर. 6. धावसंख्या फलकावरती 30. धन्यवाद डीजे. अतिशय सुमधुर संगीत इथे मात्र प्ले करतात आमचा डीजे ऑपरेटर. अगदी समुद्रामध्ये चेंडूला फेकून दिलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30. 3 बॉलचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा देखील फटका निशांतनं खेळलाय. डीप पॉइंटच्या वरून चेंडू चाललाय सीमा पलीकडे. षटकार. आणि षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते पूर्ण करत असताना निशांत मोरे. फायनल मॅचचा एक महत्वाचा खेळाडू आणि बडे मंच का सरपंच निशांतला आपण पाहतोय नाराज आहे. हा चेंडू देखील त्याला खेळायचा होता. इथे मात्र काय होतंय, इथे मिसफील्ड झालंय. आता तिसरीचा प्रयत्न असेल का, आणि बघता बघता आपण पाहतोय 3 धावा देखील पूर्ण होतील का. पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. विकेटचं बटन गॉन. चला प्लीज स्पीड अप स्पीड अप. विकी लवकर बाहेर या, फलंदाज नवीन दाखल व्हायचा आहे. सात चेंडू आणि 26 धावांची झंझावती खेळी. निशांत मोरे इज ऑन फायर. काही कमालीचा खेळ त्याने पाहायला मिळालाय. 38 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत फायनलचा मॅच. अगदी 27 धावा जर आपण पाहिला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, इथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल डबलचा खेळ स्वीकारलाय. आता इथून सिंगल पूर्ण होतंय आणि 39 धावा, 40 टार्गेट. प्रति षटकामागे 20 धावा या मैदानाच्या आतमध्ये लगेचच. आणि आपले फलंदाज देखील लवकर पाठवायचे आहेत. थँक्यू. चला फलंदाज पाठवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. 40 धावांचं मात्र आपण पाहतोय टार्गेट असणार आहे. 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बारा बॉल आणि 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 40 धावा. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आहेत आणि 40 धावा. निनाद आणि एका बाजूला शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅच कडे.
तर जाऊया मॅच कडे. आता जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 40ची गरज, 40ची गरज आणि 12 चेंडू. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज शुभम, नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बाबू, निनाद मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात पहिल्याच बॉल वरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या साह्यानं आता 11 बॉल 39, 11 चेंडू 39 धावांची गरज. काय सामना रंगलाय, अटीतटीचा सामना. आता जर आपण पाहिलं तर बॅड लाईट आहे, परंतु बाबू अर्थातच निनाद या खेळाडूकडे क्वालिटी आहे. तो मात्र निश्चित स्वरूपात मोठे फटके शोधू शकतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, काही कमालीची गोलंदाजी. विकी आणि निनाद हौशी नांदगाव या संघाकडून एकत्रित क्रिकेट खेळत असतात. एकमेकांना, एकमेकांचे वीक पॉइंट, प्लस पॉइंट सगळ्या गोष्टी अवगत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय आता रिव्हर्सचा प्रयत्न केला. ज्या वेळेला मात्र आपण पाहतोय विकीची गोलंदाजी देखील चांगली राहिली. 2 बॉल आणि 1 धाव. पुढचा बॉल घेऊन तयार, खोलवर टप्प्याचा बॉल. आणि इथे जर आपण पाहिलं तर विकी यांना मात्र चेंडू नाही समजला, अगदी त्यांना बीट करत 3 बॉल आणि 2 धावा. काय गोलंदाजी करतात विकी, चांगली गोलंदाजी. यावेळेस आपण पाहतोय शुभमचा मात्र फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ते सिंगल डबल न विशेषतः काही फरक पडणार नाही गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकले ते म्हणजे 4 धावसंख्या 3 आहेत. आता 8 बॉल मध्ये आपल्याला निश्चित स्वरूपात 8 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. 40चा तुम्ही पाठलाग करताय आतापर्यंत. फक्त आणि फक्त 3 धावा या धावफलकावरती आहेत. 5वा बॉल घेऊन विकी तयार. खोलवर टप्प्यातला बॉल बांधून ठेवलाय, अगदी जकडून ठेवलाय. चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकात धारदार गोलंदाजी मी करू शकतो. फायनल मॅच मध्ये मोठी टोटल असली तरी देखील कंजूस रीतीने गोलंदाजी करणं हा माझा रोल आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सध्या विकी यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेस परफ्यूम डिलेवरी, अगदी चेंडू गोलंदाजाला फ्लाइंग किस करून निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता इक्वेशन असं आहे 6 बॉल 36. जिंकणार कोण, हरणार कोण, चर्चा सध्या बॅटिंग करणाऱ्या संघाची नसेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाची आहे, कारण चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. भागेश ठाकूर, भाग्येश सहा बॉल आणि आपण पाहतोय ते म्हणजे 36 धावांचं असं हे टार्गेट आहे. 6 चेंडू आणि 6 षटकार. निशांत जर 6 चेंडू 6 षटकार आले तर दर्पण पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फलंदाज निनाद याला. इथे मात्र आपण पाहतोय विजयाचा शंखनाद. ऑलमोस्ट ऑफिशियल मात्र जिंकले, फक्त आता औपचारिकता तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील, फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. धावसंख्या जर आपण पाहिली चौकार आलेला आहे तर हरकत नाही, तरीही 2 धावांनी विजय हा निश्चित स्वरूपात बॅटिंग गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आहे. विकीची गोलंदाजी क्वालिटी राहिली. निशांतनं दमदार बॅटिंग केली, आता दमदार गोलंदाजी देखील करतोय. यावेळेस शेवटच्या क्षणाला का होईना षटकार आलाय, येईल का नाही इथे मात्र आपण पाहतोय झेल सुटला. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं कधीही चांगलं या तंत्रावरती काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच निनाद बाबू. मोठ्या फटक्यांचा शोध मात्र ते घेत आहेत. आता जर आपण पाहिलं तर 4 बॉल आणि 31 ची गरज, 4 चेंडू 31 ची गरज, 31 ची गरज आणि 4 चेंडू. काय सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 वेळा चॅम्पियन झालेला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच आता सध्या निशांत मोरे यांचा संघ. यावेळी शरीरापासून दूर ठेवलाय बॉलला. पंच मयुरेश वळतात आमच्याकडे, दर्शवतात की यस इट्स अ व्हाईट बॉल. यावेळी जर आपण पाहिलं तर हा देखील फटका खेळलाय जिथे मात्र सिंगल मिळेल. अगदी एक हाती झाला फायनलचा मॅच म्हणायला हरकत नाही. आणि असंच असतं मोठ्या मॅचेस मात्र फायनलच्या मॅचेस जास्तीत जास्त तुम्हाला एक हाती बघायला मिळतात. आता जर आपण पाहिलं तर आणखीन 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फलंदाजाला पाणी हवंय का. यावेळेस
डिफेन्स केलाय. आता 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल मध्ये 28 ची गरज. धन्यवाद. यस ओके ऑल राईट. थँक्यू.